उकळून फेकून द्यायचा, या मानसिकतेतून आलेल्या पैदाशीला तू रोखायचं काम केलं. तू जिजाऊची खरी लेख शोभलीस. आम्ही पुरा राज्य तुझ्या माग आहे. तू फक्त रडायचं बंद कर, कारण छत्रपती आणि छत्रपतींचा अवमान करायला लागलेला अपमान तू थांबेला. त्यामुळे तू रडायचं नाही, पुरं राज्य तुझ्या माग आहे. आम्ही आव्हान केलं नाही. आम्ही जर आव्हान केलं असता आज इकडे यायचं, तर तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात मराठी बसली नसते. इतके करोडो मराठी बुलढाण्यात बसले असते. मला फक्त त्या जातीवादी पिलावळीला सांगायचंय, ही जी लाभार्थी टोळी आमच्याकडे पण येते, आम्ही जेलात फेकली बरीच. इकडे असणारी ती काही टोळी पैदास, ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलं फक्त ते, बाकीच्यांचा काही संबंध नाही याच्याशी. यांना एकच सांगतो, जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये, तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये. आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीयेत. आम्हाला त्या वाटावर आणू नको. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला जाहीरपणानं सांगतो, साहेब आम्ही संयम पाळून येत. आमच्या लेकीचं वाईट भावनेनं त्यांनी केलेली छेडछाड, तिच्या अंगावर ते फाडलेले कपडे हे जाणून बुजून फाडले गेले आणि त्यांचा उद्देश तिच्याबद्दलचा वाईट होता. तिच्या डोक्यात दगड घालायचा काम प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे मी एसपी साहेबांना सांगतो, मला वाटतं ते आले असतील, डीवायएसपी साहेब सुद्धा इथं आलेले. 307 चे गुन्हे. हे शांत बसा रे, नका दिसू देऊ, शांत बसा. अरे न्याय घ्यायला आलो होता आपण.